आजचं वाक्य काय? सुविचार महाराजांचा, सुरेश काका. मी सांगितलं त्यांना बघत जा, ते प्रयोजन आहे का नाही वाचा. कितनी योनिया, इतनी जगत की सूर है, इतने जगत में लोग एक स्थान है, इस स्थान में इतनी बार कहाँ जन्म होगा, कितने कितने शरीरों में कितने बार जन्म लेते रहेंगे. तुम्हाला काय त्रास नाही म्हणजे कोणालाच त्रास नाही, आपल्याला कसला त्रास होणारच नाही असं धरलंय. हा बरोबर. विपत्तिमात म्हणून परेशान दैयमान वनांतर. अध्यक्ष काय सांगितलं? कधी येणार जिकवायसारखं तुम्हाला वेगळे? काल पण म्हटलं ना, अभ्यास करा राव, काळजी करा स्वतःची, संसाराची, शरीराची, सगळ्याची करताय. इथं सुटून जाणार आहे, सोडून जायचंय, सोडून गेले लोक. त्याची कुठपर्यंत काळजी करणार? मरेतोपर्यंत. आणि एका जन्मात केली का अनेक जन्मात केली? फरक काय पडला? तू जाता काय राहिले? आणि आपण काळजी केली म्हणून मागच्याच त्याच कर्मानुसार झालंय, होत राहत. वस्तुव्यवस्था अनादि अनंत स्वयंभू आहे. आपल्याला याच्यामध्ये काही करण्यासारखं नाहीच आहे. आपल्याला इथं काय करायचंच नाही आहे. कुठलेच विकल्प करण्याची आवश्यकता नाही. खरं तर अशी व्यवस्थाच आहे ना वस्तूची. विकल्प करण्यासाठी कुठे संधी ठेवलेली नाही आहे वस्तू व्यवस्थेवर. पण अज्ञान आहे तर मग सगळं पाहिजे. अज्ञान आहे तर सगळे संकल्प विकल्प चालू राहतात. तुम्हाला आज काय त्रास नाही ना अध्यक्ष? शेजारच्यांना काय त्रास आहे का नाही? रस्त्यावर फिरणाऱ्या प्राण्यांचा त्रास दिसतोय. तो त्रास तुम्हाला होणार नाही आहे का? कसं समजलं? कोणाला रोग झाले, कोणाला मरण झाले, वेगवेगळ्या प्रकाराने त्रास होताना दिसतो ना आजूबाजूला. मग आचार्य किती प्रियमानं सांगते, विपत्तिमात म्हणून परेशानी व नेक्षते. मूर्ख व्यक्ती म्हटलं ना, मूढ. परेशान विपत्ती, दुसऱ्याची विपत्ती बघतो, परंतु ती विपत्ती माझ्यावर पण येणार आहे हे मात्र विचार करत नाही. उदाहरण दिले म्हणजे दैयमान का किरण. जळतंय, जंगल जळतंय, आजूबाजूला सगळी आग लागलेली आहे, सुमंगल लागली, जळतंय बघा ना. मग नुसतं बघायचंय का? ती आग, त्या जंगलामध्ये आम्ही बसलोय मध्ये झाडावर, ती आग त्या झाडाला येऊन पोचणार नाही का? ते झाड जळणार नाही का? त्या झाडावर आपण बसलो, आपण नाही का संपणार? दुसरेच मरतात, दुसऱ्यांनाच रोग होतो, दुसऱ्यांना दुःख आहे. असं आहे. आपण पण म्हातारे होणार, आपल्याला पण रोग होणार, आपल्याला पण मृत्यू येणार.
असं आपण केव्हा बघणार? आणि हे बघत नाही म्हणून मग आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विषयांना समजून घेण्याची भावना होत नाही, त्याचं श्रद्धान होत नाही आणि त्याचं आचरण लांबच राहतं. मग बरोबर आहे का शाश्वत? केव्हा होईल भावना आपल्याला? म्हणून प्रश्न विचारला, का वाचतोय? जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय म्हणून सोचो तो चेतन म्हटले. या विश्वामध्ये किती किती कुल आहे, किती कुल आहेत जितूभाई? 199 लक्ष कोटी कुल आहेत. आपल्याला ते सुद्धा काय नाही अजून कुल. किती जाती, योनी किती? 184 लाख योनी म्हणल्या. आपल्या आजूबाजूला आहेत, आपण पण त्याच्यातलंच आहे. एखादं कुल आहे, एखाद्या योनीचा आपण जन्म सोडून नाही आपण त्याला सगळ्याला. काय पण ते दिसतं का? ते बघतो का? ते बघायचंय का नाही बघायचं? केव्हा बघायचं? लोक में है ना, किती किती स्थान आहेत असं म्हटले ना. क्षेत्र परावर्तनांतर्गत या लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर क्रमाने किती वेळा जन्मला आणि किती वेळा मेला हे डिटेल सांगितलं की नाही? किंवा जगन्य अवगाहनेपासून उत्कृष्ट अवगाहनेपर्यंत. जगन्य अवगाहन म्हणजे आपले आत्मप्रदेश इतके छोटे झाले, सगळ्यात बारकं शरीर प्राप्त, ती जगन्य अवगाहन. अंगुलाचा असंख्यात्तावा भाग असं काहीतरी सांगते. बरोबर आहे का शोभा काकी? आणि उत्कृष्ट अवगाहना कोणाची आहे? महामत्स्य. मग जगन्य अवगाहनेमध्ये एक एक प्रदेश वाढवत आणि उत्कृष्ट अवगाहनेपर्यंत जायचं. ते मोठं गणित आहे. कर्णाने योगामध्ये, जीवकाळ कर्मकाळमध्ये येतं, ते कुठं जीवकाळमध्ये येतं. क्षेत्र परावर्तन, कुंदाचार्याने भावपाऊड मध्ये पण परावर्तन सांगितले का नाही? सगळी भावपाऊड सांगताना सगळं पहिल्यांदा काय संसारामध्ये दुःख आहे हे सगळं घटवलं का नाही? शारीरिक दुःख कसं आहे आणि शरीर कसं आहे हे सगळं आपल्याला दाखवत आहे. मग आपण बघणार केव्हा? बघायचं केव्हा आपण? हे पुणे केव्हा बघायचं? कधी पण बघ. जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत त्रास सहन करावा लागेल, दुःख सहन करावं लागेल. काही मला गडबड नाही. मंदिरात देवदर्शन करायला लागलो, फोन आला तर आधी अटेंड कोणाला करायचं? देवाला का फोन? त्रास होतो बघून, पण मी म्हटलं जाऊ दे, काय करणार? देवदर्शन करतोय तोपर्यंत फोन आला त्याला, माझ्याबरोबर आला आणि महत्वाचा टायर तिकडून यायचा, इकडून पाठवायचा आहे, कोणती गाडी येणार, काय, सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या देवदर्शनापेक्षा. म्हणलं ना, इतके देव आपल्यासाठी नगण्य आहे. नगण्य म्हणजे काय नसतं फरक पडत. देव म्हणलं ना सर्वज्ञ आहे, सगळं जाणते, काय चाललंय, काय होणार. आपल्याला देव बनायचंय म्हणून दर्शन करतोय. ते म्हटलं नाहीत मला या म्हणून देवदर्शन करा. दर्शन शब्दाचा अर्थ काय होतो? दर्शन शुभांगीताई, दर्शनचा अर्थ काय होतो? रोज करताय तरी माहिती नाही. मला दर्शन म्हणजे बघायचं एवढंच माहिती मला वाटतंय. मला डोळे आहेत, आंधळा नाही मी, आहे ना, दिसतंय मला.
मंदिरात जाऊन बघायचं ती मूर्ती म्हणजे त्याचं दर्शन. दर्शनचा अर्थ काय असतो राजाबाई? दर्शन कशाला म्हणायचं? डोक्यावर पदर घेतला का ताई? धन्यवाद. सगळेच आपण वेगळं दिसायला नको असतं ना. म्हणजे बऱ्याच वेळा म्हणतो, बऱ्याच जणांना साड्या घालायच्या नसतात ना त्या संध्याकाळी संगीत पार्टीला, पण सगळ्यांनीच सगळं भारी भारी साड्या घातलेली किंवा तसले ड्रेस वेगवेगळे घातलेले, वन पीस वगैरे. मग आपण एकट्यानेच नाही घातलं तरी लाज वाटते ना थोडी, म्हणून घालायचं असतं. मग सगळ्यांनी पदर घेतलं म्हणून आपण गेलो पाहिजे का नाही? निदान एवढं तर व्यवहार करायला पाहिजे का नको? काय झालं? दर्शन करायला तुम्ही म्हणजे मला जर अर्थ नाही कळत तर मला मी काय दर्शन करतो? दर्शन म्हणजे काय? जितूभाई, दर्शन 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 काय? नितीनभाई, छान. दर्शन शब्दाचा अर्थ तो अवलोकन करणे. अवलोकन म्हणजे पाहणे असा अर्थ होत नाही का? मग पाहण्यामध्ये काय बघायचं असतं ना नीट. अवलोकन करायचं म्हणजे आपल्याकडे दर्शन पाठ लिहिलाय की त्याच्यात काय करायचं सगळं सांगितलंय. दर्शन म्हणजे काय करायचंय? दर्शनम देवदेवस्य, दर्शनम पापनाशनम, दर्शनम स्वर्ग सोपान. दर्शन शब्द सगळीकडे लावला नाही. दर्शनम देवदेवस्य, आणि देवाधिदेवाच दर्शन म्हणजे अवलोकन करा. हे देवांचे देव आहे असं अवलोकन करतो का आपण? देवांचे देव आहे आहेत का नाही? 100 इंद्रांचे देव आहेत ना, म्हणून देवांचे देव आहेत. मग दर्शन शब्द सगळीकडे आलाय ना. दर्शनम देवदेवस्य, दर्शनम पापनाशनम. अवलोकन असं झालं पाहिजे त्या देवाचं की माझं पाप नष्ट झालं पाहिजे. इतकी शक्ती आहे का नाही? म्हणजे असं म्हटलंय जर त्या आणि आचार्यांनी दर्शन पाठ जो लिहिला ते म्हणतायत की दर्शनम पापनाशनम, की दर्शन करत असताना पापाचा नाश होतो. झालेला असतो का? लक्ष असतं का? म्हणलं ना, क्रिया करतोय आपण आता, पण भाव शून्य क्रिया फलदायी नाही. भाव शून्य, तर त्याच्या पाठीमागे भाव नसेल तर ती क्रिया एखाद्या रोबोनी केलं काय? रोबोट यंत्रमानवाने आपण केली काय? काय फरक आहे? आपल्या जीव असून सुद्धा आपले भाव जर तिथं नसतील तर ते नुसतंच आपण कार्य केलं तर ते अजून चांगलं काम एखादा रोबोट पण करतो. त्याला काय फळ मिळणार? त्या रोबोटला मिळणार का काय फळ? का नाही मिळणार? स्वसंवेदन नाही ना. रोबोटला फळ का नाही मिळत? त्याला कळत नाही मी दर्शन करतोय. कळतं का मला सांगा? मी करतोय हे संवेदन आहे का तिथं? मग आपण दर्शन करताना मी दर्शन करतोय यातला मी असतो का? मीला अगोदर घ्या आणि मग तिकडे देवाला पाहणं. मी करतोय ना. मीला कुठेतरी अगोदर आणा ना फोकस मध्ये. म्हणजे जसा नमोकार मंत्र असाच म्हटला गेला, नुसता म्हणून टाकला जातो. आता म्हणून टाकला जातो ना नमोकार मंत्र. आता नमो हरिंतानम कुठं आपलं कधी कधी बऱ्याच वेळेस लक्ष नसतंच. बऱ्याच वेळेस काय म्हणजे
एक जेव्हा कधी चुकून मला नाही वाटत असं फार नमो अर्हंताणं नमो सिद्धाणं म्हणून आपण तिथं आपल्याला जर ते पूर्ण करायचं असतं नमोकार म्हणून पूर्ण करायचं असतं. माळ असेल तर ती पूर्ण करायची असते. कारण ती आपण माळ 108 वेळा करतोय तर त्याच्या पाठीमागचं कारण काय असतंय आपल्याला माहिती आहे. मन वचन काय कृतकारिता अनुमोदन काय म्हणजे तुम्ही 108 वेळा करायचं कारण क्रोध मान माया लोभ असं काहीतरी आहे ना. स्वरंभ समारंभ असे 108 होतेत ना असे. बरं ह्याच्यातलं किती वेळा कोणत्या पापाचं स्मरण होतं आपण जेव्हा नमोकार मंत्र म्हणतोय की हे नमोकार मंत्र आता म्हणतोय ते माझ्याकडनं काल हे मनाने पाप झालं, वचनाने पाप झालंय, कायेने पाप झालंय, मी केलेलं आहे, कोणाकडून तरी करून घेतलंय, करणाऱ्याला अनुमोदन दिलंय. जसं आता जितू आता बसले दूध घेतलं आहे ना, मग उपकार नको का केलेले दुधाची फेडायला. मग आवळ्याचं झाड कधी लावलंय, आवळे येतेत का, आता शेतकरी झालेत ना सध्या ते. मग लगेच आपलं ज्ञान सांगायला सुरुवात. जास्त पाणी दिल्यावर येत नाही, त्याला जरा ताण दिला पाहिजे. ताण पाणी जरा समज विनाकारण पाप बांधलं नाही. तिथं जसा ताण दिला पाहिजे तसं इथं तप केलं पाहिजे का नको जितू भाई. इथं ताण कधी देतो का आपण. थोडे विषय भोग सोडून परिग्रह परिमान करून आज एवढंच आज नको आज बंद असं काहीतरी करून ताण कधी आपण संसाराला दिलाय का. झाडाला ताण दिला म्हणजे मग त्याला फळं चांगली येते, ते पाणी बर्गर घेऊन चांगली फळं देते असं काहीतरी आहे काय गणित जितू भाई. काय राजाभाई तुम्हाला पण माहिती असेल जरा बी बियाणं विकता ताण द्यावं लागतं. इथं कधी ताण दिला का. भूक लागली खाल्लं, तहान लागली पिलं, थंडी वाजली घातलं, उकडायला लागलं पंखा लावला. काय ताण द्यायचाच नाही ना. मग फळ कशी चांगली येणार आणि भरपूर येणार. बरोबर आहे. ही कथा कशा चालतात असं मला म्हणतो. त्याच्यातलं आपण म्हटलं परस्परम आचार्यत्वम कुर्वंती. खोटं लिहिलेलं नाही. मला वाटलं असं कसं काय लिहिले. कामभोगाच्या कथा यांची त्या ठिकाणी चर्चा करतो म्हणून 4थ्या कथेमध्ये लिहिले समजदाराची. एक दुसऱ्याला कशामुळे ते अनुभूत आहेत, परिचित आहेत, श्रुत आहेत. तर सगळी तीच एकमेकाला सांगणार. दुसरं काय सांगणार. बसल्यावर तत्वचर्चा थोडीच होणार आहे. आज बाबा मी सकाळी हे वाचलं, आज मी असं दर्शन केलं, आज मला असे परिणाम झाले, आज माझ्याकडनं असं पाप झालं, काल असं झालं. ही थोडीच चर्चा आपण एकमेकाशी करतो. आपण एकमेकाशी चर्चा भेटल्यानंतर ऑटोमोबाईल वाले भेटले, प्रशांत भाई काय चर्चा करणार, काय गिऱ्हाईक आहे, कसं आहे. टायर वाले भेटले तर टायर खेळणार. काय बी बियाणंवाल्या बरोबर खेळणार. भेटल्यानंतर काय तत्वचर्चा थोड्याच किती होऊ द्या, भले साधर्मी असतील तरी तत्वचर्चा किती होते, केली जाते, करायची असते. आणि तिथं नेमकं आहे ना सोंगाड्या होतो आपण. मला काय येत नाही, मग काय बोलायचं, मला नाही येत अध्यक्ष. हे बाकी आम्हाला बोलता येत आहे. मग तत्व चर्चा का नाही जमणार नाही का. आपण अभ्यास प्रयत्न करायला लागल्यानंतर येणार की या गोष्टी. आमच्या बाईला तरी चांगली सवय लागली. कुणालाही फोन नवीन माणसाचा जरी झाला का नाही, ती काय म्हणते, मला दिवसात एकदा फोन करत जा आणि एखादा ग्रंथ वाचून दाखवत. आणि त्यामुळे अशी माणसं गोळा झाली तिच्याजवळ, दिवसभर तिला कोण ना कोण काय ना काय वाचून दाखवत असतं. काल स्फूर्तीला पण परवा फोन केला लावला होता, आपलं मी लावत तुम्हाला बोलायचं होतं. मग ते तोपर्यंत जरा मी काय दुसरं काम असेल फोनवर बोलत असत. मग ते तोपर्यंत ती बोलली. मग तिला काय म्हणते बाई, तुला
हा एखादा ग्रंथ चालू करू वाचून तिने काल सुरू केला अध्यात्म सहस्त्रीबाई बरोबर. तिचा लाभ झाला, बाईला लाभ झाला, परिणाम विशुद्धी दोघांची झाली. असे बरेच जण आहेत तिच्यापेक्षा हे झालेले, जॉईन झालेले. सुजाता बुनला पण म्हटले, केलं चालू तिने पण. आणि असे सगळे जॉईन करत करत तिचा दिवस आपला चांगला जातो. मग भले एक ठिकाणी बसून असली, तिला काही त्रास नाही. घरात कोण नसतं, इतके असते समजा एका खोलीत, कोण बसते म्हाताऱ्यांजवळ, आत्म्याजवळ आणि म्हाताऱ्याजवळ, दोघाजवळ कोण बसत नाही. म्हणजे अडचण आली, कारण म्हातारे कामाचे नाहीत, काल सांगितलं तसा आत्मा पण काय कामाचा नाही. म्हाताऱ्यांमध्ये काय नसतं किशोरीताई, म्हाताऱ्यांमध्ये काय नसतं, कायच नसतं. अर्थक्रिया नसते, हे मला म्हणायचं होतं. कालचा आपलं झालं ना, अर्थक्रिया नाही ना, जी आपल्याला प्रयोजनभूत क्रिया आहे ती नाही आहे ना. जसं अपूर्वा आणि तिचा पोरगा बारका विख्यात चंद्र, त्याचं नाव विख्यात चंद्र, असं काय आहे का वर्तमानात मला काय स्पेशल नाव, विख्यात चंद्र. मग ते घरी एकटाच, त्याचा भाऊ शाळेत आहे ना मोठा, मग घरी करमत नाही. मग इकडे त्याची काय मामाची मुलगी आहे परी. मग इकडं निघालो काल मी, लगेच म्हटली मला यायचंय. मग लगे आई म्हटली नाही जायचं. मला का तुम्ही मैत्रिणीकडे जाताना असं म्हटलं तर चालतंय का, आहे ना. लगेच निघाला. आणि त्या लहान मुलाला आता त्याला घरात करमत नाही, एकटा, त्याच्या वयाची पाहिजे का नाही. मग मी खेळते की त्याच्याबरोबर, मग ती मेळ बसतो का. अर्थक्रिया, त्या लहान मुलाची अर्थक्रिया आणि अपूर्वाची अर्थक्रिया, आता तिचं वय किती, ह्याचं वय किती, अर्थक्रियेमध्ये मेळ खाणार का सांगा बरं. चर्चा काय चालली होती, विषय बाजूला चालला, काय सांगत होती. दर्शन, बरोबर, दर्शन. ताणच द्यायचा नाही, ताण. दर्शन कुठेच ताण द्यायचा नाही. बुद्धीला ताण द्यायचा नाही, शरीराला ताण द्यायचा नाही, मनाला ताण द्यायचा नाही, वचनाला नाही, है ना. वचनाला ताण म्हणजे काय नितीन भाई, मौन, शांत नव्हे, मौन किंवा हित मित आणि प्रिय हे वचनाला ताण दिल्यासारखं आहे. बघा जमतंय का तुम्हाला, आहे ना. कारण आपल्याला सवय लागलेली आहे विकथा करायची, कसंही आहे ना, अहित बोलणं, भरपूर जास्त बोलणं, अप्रिय बोलणं, कटुवचन बोलणं, ही सवय लागलेली आहे. हित मित प्रिय, आज नियम करा म्हणा पंचवर्ष साक्षीने. कोण आहे, अरे मला आवडलं. इतकी तत्परता पाहिजे खरं तर धर्म मार्ग. अध्यक्षाला वाटतं मी चेष्टा करतो, अध्यक्ष नेमून घेतो मी आज. सगळ्यांशी हित मित प्रियच बोलणार, गिरायकाशी सुद्धा. समजतं ना, हित म्हणजे कल्याण करणारे वचन बोलायचे. कल्याण कळतं का तुम्हाला, त्याला सुखी करणारे वचन बोलायचे. एखाद्याने दुकानात मागितलं तुम्हाला वस्तू 20 रुपयाची 10 रुपयाला, मग काय म्हणायचं, ये अडाय काय, तुला आली 5 रुपयाला मला माहिती आहे. बर, हित मित प्रिय आणि वर्णीजींच्या आजच आले. त्यांनी काय आज काल लिहिलंय की किती मौन घेतलं, किती मौनामध्ये ताकद किती आहे, आणि त्यामुळं मौन सारखं घ्यायला पाहिजे असं त्यांनी लिहिलं. आणि स्वतः त्याची त्यांनी आचरणात आणते मौन. काय जग काय लिहिलं, 21 जून 1957 साली लिहिले त्यांनी. क्यों अनेक विकल्प हो जाते, ज्ञान उपयोग में तो रहते नहीं और समागम में पडते हो. विकल्पांचा त्रास आहे, पण जे करायला पाहिजे त्या विकल्पातून मुक्त होण्यासाठी ते काम करत नाही. कोई भी तुम्हारा रक्षक नहीं, तुमने मौन व्रत लिया है, निभाओ, निभाते जाओ.
मी कसं घेतलं बघा, लो आज से मैंने 2 माह को सुबह 1.5 घंटे बोलना, काय चौथे प्रहर 1 घंटा बोलना और आवश्यकता अधिक होने पर कभी 30 मिनट बोलना, इनके अतिरिक्त मेरे मौन है. काय म्हणजे कमी बोलायचं, जेवढं म्हणजे प्रवचनाच्या वेळेस तेवढं बोललं, परत शांत मौन घेऊन आपले. आणि मौनामध्ये भयंकर शक्ती. आणि ते ध्यानाला बसलेल्या लोकांना किती कळली मला माहिती नाही, कारण सांगितलं होतं ध्यानानंतर आहे. म्हणजे प्रश्न विचारला सांगितलं ना त्या ध्रुवनं, की तुम्हाला लगेच असं म्हणजे असं त्रास झाला का बोलताना? काय नाही म्हटलं, कारण मला जेव्हा 10 दिवसानंतर बोलताना असं ती बोलण्याची क्रिया म्हणजे एकतर ही चालू होत नाही यंत्र, आणि दुसरं ती क्रिया बोलायला जरी लागली ते हळू आवाज येतो आणि ते मापली क्रिया वाटत नाही, ते वचन वेगळीच क्रिया भासित होते, माझी क्रिया वाटत नाही ती त्यावेळेस. कंठ ओष्ठ तालूची ती क्रिया भासित होते त्या काळात. असा अनेक वेळा अनुभव आला येतो. पण निरंतर आत न बोलत राहिल्यानंतर 10व्या दिवशी बोलायला काय त्रास होईल का? चर्चा कशासाठी? मौनामधली म्हणजे अनेक प्रकारचे विकल्प कमी होते नुसतं मौन जरी घेतलं तरी. म्हणून काय सांगत होतो, ताण द्यायचा नाही. ताण द्या म्हटलं मनाला, वचनाला, कायेला, बुद्धीला, सगळीकडे थोडस त्याला लगाम घातला पाहिजे का नको. आणि मग तो नाही ताण दिला तर मग काय होणार? जितूभय फळ येणार नाही, असं सांगितलं ना तुम्ही. व्यवस्था अशी पण प्रमाद किती म्हटलं, लगेच जमतंय. म्हणजे आज मला पॅरालिसिस नाही बोलता येते, बोललो. आज मला पॅरालिसिस नाही चालता येते, चाललो, पळलो. विचार केला जर पॅरालिसिस असेल तर काय झालं? कोणती स्टेज असू शकते, येऊ शकते, काय सांगता येते नाही. म्हटलं ना, बघायचं नाही. अवलोकन म्हणून आपण काय करतच नाही, आजूबाजूचं काय नाही. आणि ते अवलोकन जरी आपल्याला दिसलं तरी अवलोकन नाही, बघितलं तर त्याच्याशी आपण कुठेतरी आपला संबंध जोडून पाहत नाही, की बाबा असं मी आणि माझं पण होऊ शकतं. दर्शन करताय ना तुम्ही, काय सांगतोय? दर्शन करताना आपण ताण देतोय का? ताण दिला जरा, शास्त्राला ताण देतोय. म्हणजे शास्त्राला वेळ न देणं, देवाला वेळ न देणं, चिंतनाला वेळ न देणं, असंयम भाव म्हणजे संयमाला ताण दिल्यासारखं आहे, आनंदाला ताण दिल्यासारखं आहे. म्हणजे आनंद लवकर न घेणं असं झालं म्हणजे दुःख, इझी दुःख. तुम्ही आनंदाला दूर ठेवता जेवढं कमी ताण देता, जेव्हा मन वचन काय. पण बघा, देव दर्शन करताय, दर्शन शब्द प्रत्येक ठिकाणी लावते. दर्शनम देवदेवस्य भावासन कराना. आचार्य म्हणते ये सुरासुर मनुसिंद वंदिदम धोत गायकम. जेव्हा तिथं ते सुरासुरिंद सद वंदियानम पिहोनहित मधुर विसद वक्कानम, असं जेव्हा त्या माणसाची, त्या समोर बसलेल्या देवाची स्तुती गायला लागले, 100 इंद्राने वंदित, ही आमच्यासाठी आहे.
प्रथमायोगवाल्यांसाठी आहे, अज्ञानींसाठी आहे ते 100 इंद्र. कारण महिमा आम्हाला ज्याच्या समोर लोक जास्त झुकते तो भारी वाटतो. कोण आहे व्यक्ती, हा कोण व्यक्ती आहे म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन निर्माण होतं, बघण्याची त्याची विशेषता, त्याची महानता कुठंतरी वाटायला लागते. एवढे सगळे त्याच्याजवळ जाऊन गर्दी करतायत, नमस्कार करतायत. का असेल म्हणून हे प्रथमायोग असा आहे. म्हणून सांगावं लागतं की 100 इंद्र पाया पडतील. तुम्हाला 100 इंद्र पाया दर्शनम देव असे म्हणताना तुम्हाला त्याच्यातलं काय वाटलं, काही कसला भारी माणूस आहे, मनुष्यच आहे ना. मार्गाने कोणते हरिहंतांची गती मार्गाने म्हटली तर मनुष्य गती मार्गाने तर येतात ना. म्हणजे तुम्हाला करणं नाही होतं म्हणून मी आपलं सांगतो मधनं जेवढं येते. मग आता ते मनुष्य ते किती महान कल्याणी. देवदेवस्य अवलोकन, ते अवलोकन दर्शन म्हणजे अवलोकन. पहा ना, पहाचा अर्थ काय नसतो डोळ्याने ते बघितलं ना, हात जोडलं म्हणजे झालं का. डोळे आहेत म्हणून बघितलं. आपल्याला मागं सांगितलं किती वेळा, चर्मचक्षू नको, ज्ञानचक्षू उघडून बघा. ते आहे अवलोकन, ते आहे दर्शन. आणि तांबड्याच्या वस्तू बाहेर ठेवता, डोळे तांबड्याचे घेऊन का देवाकडे जातात, आपल्याला प्रणितांनी सांगितलं होतं की नाही गुन्ह्याच्या. एक दिवस एकदाच प्रवचन झालं, तेवढेच मला 2 शब्द मी वर बसलो होतो, तेवढे 2 शब्द माझ्या कानावर पडले, माझं कल्याण झालं. चर्मचक्षू नका उघडू ना देवा. चर्म का घेऊन जाता, कातड देवाजवळ का घेऊन जाता. हे कातड्याचे डोळे आहेत ना, चर्मचक्षूच म्हणतात ना त्याला. चर्म म्हणजे कातड. आणि ते डोळे घेऊन तुम्ही बाकीचे कातड्याच्या वस्तू बाहेर ठेवा म्हणून सांगितलं की नाही. मग कातड्याचे डोळे तरी का घेऊन जाता. गेला ठीक आहे, पण तुम्ही त्या डोळ्याने का बघता. ते आमचे डोळे आहेत का, ते अशुद्ध आहे, त्याने शुद्ध दिसणार आहे का. देव दिसणार आहेत का, देवाचं अवलोकन होणार आहे का. दर्शनम पापनाशनम, दर्शनम पापनाशनम संबंध लावा ना. दर्शन पाप नष्ट करणार आहे. दर्शन म्हणजे ते अवलोकन म्हटलं ना, मग थोडी बुद्धी लावा ना. दर्शनम स्वर्ग सोपानम, की हे मी दर्शन करतोय मग मला स्वर्गाला नेणार, आनंद व्हायला नको. हे दर्शन मला स्वर्गाला नेणार आहे म्हणून. दर्शनम मोक्ष साधनम, हे दर्शन मला मोक्षाला पण नेणार आहे. किती मग समर्पणाने, आपलेपणाने, किती भावनेने ते दर्शन होईल. पण आमच्या म्हणलं शब्दातनं भाव निघून गेलेला. आपल्याला फक्त शिकायचंय, अजून शिकायचंय, पुढचं शिकायचंय आहे ना. हे सर्वज्ञ झाल्यावर सुद्धा शिकणार आहेत लोक इथे. इतकं शिकायचं त्यांना, बाकी काय नाही. आम्हाला फक्त शिकायचं. बायका एकदा शिकायच्या नादी लागले ना, म्हणून बायकांना जास्त कुठली भावनिक असते. एखादी गोष्टी जराशी जरा हे झाली, जमायला लागली की त्याच्यात असे की यस मी हेच सगळं काय आणि हेच करणार, आता दुसरं माझं काय काम नाही. स्वयंपाक पाणी सोडून सगळं मग तसलंच करत बसणार. जिथं जशी सेवा पाहिजे तसलं काय करायचं नाही, सगळं तेच करायचं. शिकायचं शिकवायचं, उद्योगच नाही दुसरा. बरोबर आहे. कशासाठी हे आपण शिकतोय. त्याचं किती शिकणार तुम्ही, किती शिकल्यानंतर हित होणार आहात. म्हणजे न शिकणाऱ्यांसाठी नाही चालली चर्चा. उगाच आता हे म्हणजे शिकलं पाहिजे नाही असं नाही, पण प्रयोजन बाजूला ठेवलं ना. आता हे पण चाला अष्टसदरी शिकतो आम्ही, गोमडसार जीवकांड शिकतो, लब्धीसार शिकतो, कशा पाडू शिकतो, नामक शिकतो, सगळं शिकतो आम्ही. बाकी आम्हाला तर काय तसलं नवरा पोरं सगळी आपली लावली म्हणजे आडकोली. शिकायचं म्हणून बायका आजकाल पोरांच्या मुळे जात नाहीत का पुण्याला. म्हणजे त्यांची अकॅडमिक क्लासेस असते. मग आता घरी नवरा ठीक आहे असू दे ना, त्याचं ती करताय.
किती कॉन्फिडन्स वाढलाय. म्हणजे असं दिसतंय, इथं नसेल बरं का, ते बाहेरच्या गावचे म्हणजे नातेपुते अकलूजचे पंढरपूरचे तिकडचे, तुम्ही फलटणवाले तसे नसते हो. म्हणजे त्या मुलांसाठी तुम्ही हे सोडून जाता, तसं सेम आहे. देव गुरु धर्म सोडून आम्ही जिकडं तिकडं बाहेर हे शिकायला जरी पडलो तरी तेच आहे, काय फरक नाही. सगळीकडे साधवाद आहे, लगेच म्हणणार दुसरं. पण विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. म्हणून मला गडबड करू वाटत नाही, पुढे जाऊ वाटत नाही, तर मला काही येत नाही तुम्हाला वाटतंय म्हणजे बेसिक्स पक्के करा. धर्म का करतोय, दर्शन का करतोय, हे इथं कुठं कच्चं आहे म्हणून म्हटलं. पहिल्या दिवशी काय सांगितलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पापाची भीती ठेवा का सांगत होतो. पापाला जर घाबरलं नाही तर धर्म कसा होणार. देवगुरु धर्म हे सर्व श्रेष्ठ पदार्थ आहेत असं, आणि त्याच्यामध्ये जर आपण शिथिलता ठेवली तर दुसरा धर्मच होत नाही म्हटले ना. मग आज दर्शन देव आहेत त्यांचं दर्शन, जे पापाचा नाश करतायत त्याचं मी दर्शन घेतोय, जे मला स्वर्गाला नेत आहेत त्याचं मी दर्शन करतोय, जे मला मोक्षाला नेणार आहेत त्याचं मी दर्शन करतोय. असा कुठं भाव आणून असं नाही. दर्शनेन जिनेंद्राणाम साधूनाम वंदनेन च न चिरम तिष्ठते पापम छिद्रहस्ते यथोदकम. या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय. दर्शन पाठ आहे ना तो, आणि मला दर्शन शब्दाचा अर्थ माहित नाही. आणि सांगितलं जरी दर्शन शब्दाचा अर्थ तरी तो प्रयोग, आणि प्रयोगासाठी वेळ द्यावा लागतो. जितूबाईला म्हटले मला येताना की तुम्ही मला म्हणताल असला ड्रेस का घातलाय, आहे ना, मला येतच म्हटले, आहे ना. म्हटले गावाला गेलाय हे काय त्यांचा ऋषभ, आणि त्यामुळे मला लगेच शास्त्र लगेच दुकानात जावं लागतंय, त्यामुळे मला हा ड्रेसच घालावा लागतो. मी त्यांना तेच म्हटलं, लगेच धर्म मार्गामध्ये सगळे ऍडजस्टमेंट चालतील, इतका धर्म चांगला आहे. तुम्ही लग्नाला असं जावं बरं, असं तुम्ही आला कुठं तरी गडबडीत आणि काय म्हणायचं त्याला, तुमचा साधा असला ड्रेस घालून जाणार का तुम्ही गाड्याला. गडबड आहे म्हणून. म्हणजे संसारात कुठे अडे तिथं आपण किती वेळ, मी म्हटलं ना, अगदी ज्याचं लग्न राहिलं ती बाजूला, तुम्ही नटला तर नव्हता सारे का म्हणजे ते ब्युटिशियन आली होती का नव्हती, ब्युटी पार्लर वाली बोलवली नव्हती. बरं, चांगलं केलं. त्याच्यातच अर्धा पाऊण तास नुसतं त्या सगळ्या जिसके श्रृंगारो में मेरा यह महंगा जीवन गुल जाता, कुठंच नाही डोक्यात. ज्याच्या श्रृंगारामध्ये माझं हे मेहंगा जीवन शब्द वापरलाय. मेहंगा जीवन कळतं का, आणि त्याची किंमत कळली पाहिजे ना, एक एक क्षणाची किंमत कळली पाहिजे. मनुष्य पर्याय जैन धर्म जेव्हा मिळाला त्याचा एक एक क्षण किती किमती आहे. हजारो सुवर्ण मुद्रा जरी देऊ केल्या तरी तो क्षण माघारी मिळत नाही. सोन्याच्या मुद्रा म्हणतोय, आणि आपण हे असेच काय म्हणतोय ना, शरीराच्या शृंगारामध्ये घालवलं तर मूर्खता नाही ठरत ती. सांगत काय तो ऍडजस्टमेंट. जितूबाई काय म्हणले, ऍडजस्टमेंट. म्हणजे धर्म सगळीकडं. आपल्याला वेळ जर कॅन्सल करायचं म्हटलं तर कशातला करणार कॅन्सल वेळ, काय कोणी कुठला वेळ कट करण्यासारखा आहे. सगळ्या दिवसातला जर कार्यक्रम बघितला, जेवणाचा वेळ कट करू शकतोस, दुकानाचा वेळ कट करू शकतोस, पण शास्त्राचा वेळ कट करू शकतोस का नाही. सगळ्यांना त्यात काय म्हणजे ते काय नाही ठरेल. ऍडजस्टमेंट करण्यासाठी फक्त धर्मच आहे, म्हणून धर्म चांगला आहे. संसारात कोण ऍडजस्ट करतं का बघा. कविता, नवरा ऍडजस्ट करतोय, वर्ग ऍडजस्ट करतोय, सगळं तुला ऍडजस्ट करावं लागतंय का नाही. तू धर्म आहे. जे ऍडजस्टमेंट करतो ना तो धर्मी. आणि सरांनी ते सूत्र दिलंय, संसारात सुखी राहायचंय तर त्यांनी सूत्र काय सांगितलं तर सी इफ यू कॅन ऍडजस्ट.
आणि सर ऍडजस्टमेंट वाले होते म्हणून त्यांना तरी त्रास झाला नाही कुठं. मी जरा कडक आहे थोडा, ऍडजस्टमेंट नाही करत, प्रॉब्लेम नाही येतो. पण त्यामुळे त्रास तुम्हाला नाही मला होतोय. तुमचं तुमचं चाललंय जितूबाई. ऍडजस्टमेंट हा जो प्रकार आहे तो फक्त धर्मामध्ये. संसारामध्ये आम्ही कुठंही ऍडजस्ट करायला तयार असत नाही. इतके तिथं आपले अहंकार जागृत झालेले आहेत. चर्चा कशासाठी चालली होती तो भाई? वेळ नाही ना, वेळ नाही असं याच्यावरून निघालं होतं की झालं मंदिरात देवाचं दर्शन करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण जरी बोललो म्हटलो, अनेक लोक अष्टक देतील. काय आजकाल इकडे तर सिस्टीम स्फूर्ती तर भावाष्टकच देतील. नाही ना, भावा आणावं अष्टद्रव्य व्यवस्थित चढवावं असं काय नाही. घेतलं पुस्तक म्हटलं सगळं भावानेच श्वेतांबर होणार तुम्ही पुढच्या जन्मात. अरे द्रव्य पूजा श्रावकाला कंपल्सरी आहे हो, कंपल्सरी आहे. तुम्ही ज्यावेळेस चांगला आहे, आता तुम्हाला ते शक्य नाही आहे, आजारी आहे काय असं म्हणजे परिस्थिती काय अशी विशेष कधीतरी असेल तर त्या काळात ती गोष्ट वेगळी. म्हणजे तिथं त्याला सांगणार की बाबा मग आता मला नाही द्रव्य पूजा, मग मी भावपूजा पण करत नाही. आज त्यावेळेस सांगणार तू भावपूजा तर करू शकतोस, पण आता सगळं चांगलं आहे. पण काय प्रमाद म्हटलं आळस आहे, सगळ्या गोष्टीत आळस आहे तो धर्ममार्ग. आणि हा आळसच माझ्या संसाराचं कारण आहे. बुद्धिपूर्वक प्रमाद सोडावा लागेल, बुद्धिपूर्वक धर्माच्या बाबतीतला. संसाराच्या बाबतीत आळस करता का? किती जरी कंटाळाला काय आला, गावावरून आला, म्हणजे रात्रभर प्रवास करून आलाय तुम्ही, काय यात्रेला गेलता शुभांगीत आहे, आणि आता मग घरात कोण नाही काय नाही, आणि सगळे घरातच 10 माणसं आहेत, स्वयंपाक करणार का नाही? कंटाळाला म्हणतात त्या नवऱ्याला म्हणणार करा बाबा कंटाळाला. तिथं आपण कंटाळा करतो का किंवा पोरगा आहे का म्हणजे करतो ना तिथं सगळं. आळस आला म्हणून लग्नाचं काम होतं की झोप आली का 2-4 दिवस झोपला का? अरे काय तो तुम्ही पण तसं नाही. तिथं आळस न करता, शास्त्राला न येता, तारिकाताई गरीब आहेत काय बोलत नाही म्हणून बोलत. तुमच्या घरात तेवढी एकच गरीब आहे बोलते ते असं. कविता होय म्हणते म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे ना? आता असं काय सांगायचं काय? धर्मक्षेत्रात प्रमाद करू नका. देव बघताय तर थोडस वेळ द्या त्याला. बाकीचा वेळ कट करा. आता मला इथं उशीर होतो जरा यायला, मग मी नाश्ता किती गडबडी करतो विचारा. मी कोणासाठी? तुमच्यासाठी. म्हणजे तिथला मी वेळ ऍडजस्ट करतो. जेव्हा मला नाश्ता करायला 10 मिनिटं 15 मिनिटं लागते, 5 मिनिटात उरकतो मी नाश्ता. याला म्हणायचं ऍडजस्टमेंट. म्हणजे संसारातला वेळ कमी करूया ना. पण आपण कोणता वेळ कमी करायला तर आहे डॉक्टर? कारण म्हणलं ना धर्म काहीच म्हणत नाही बरं कमी वेळ. अरे पण कमी वेळ केला तर नुकसान माझं हे का तुम्ही लक्षात घेत नाही का? म्हणजे मला हेच कळे ना की हे धर्म त्याचा वेळ कमी तर माझं सुख कमी. हे इक्वेशन कसं बसवणार आणि कधी बसवणार? पप्पा काय येत नाही शाश्वत दुकानात काय ना. तुम्ही जर दुकान उघडलं तर सगळं फलटण मधली लोक उपाशी राहणार का? हो, म्हणूनच पप्पाला दुकानात बसवला. कारण तुम्ही किराणा माल ना. मग किराणाचं जर दिलं नाही, तुम्ही विकलं नाही, बंद ठेवलं तर सगळे उपाशी राहणार का नाही तुमची गिराईक? काय मग पप्पाला म्हणा कोण उपाशी राहत नसतं, या लाभ घ्या शास्त्राचा. सोडून दिलं, जा शाश्वत तू जा. हे बरं तुझा भाऊ आहे नाही बरं का, तू काय ईशान तू जा, बायको जा, आई जा, वडील जा, मी आहे ना इथं खांब संसाराचं.
फळ काय मिळेल? सांगते मी बोलत बोलत हा सांगते. बोलू नका बोलू काय झालं स्पीकरवर कशाला ठेवलाय? तर चर्चा काय? पप्पाला पण या म्हणा. प्रमाद आपलं म्हणजे वेळ कट कोणती केली असू दे काय फरक पडत नाही. 10ला आपलं पुण्य जेवढं आहे इथं बसल्यावर पुण्य वाढेल आणि ते येणार. तुमचं जेवढं आहे आपल्याला शास्त्र सांगतंय कर्मवाले तुम्ही सगळे आहे ना. म्हणजे कर्माचं शास्त्र इतकं पक्क त्याचं तर श्रद्धान पक्क करा का नुसतं ज्ञानच करायचं चाललंय. श्रद्धान किती पक्क करणार किंवा जे कर्णाने सांगतोय कर्मशास्त्र आहे त्या कर्मशास्त्रानुसार सगळं कार्य घडतंय. जसं पाप आहे जसं पुण्य आहे तसंच येतं जातं. त्याच्यामध्ये माझा कोणताही पुरुषार्थ नाही आहे. बरोबर. माझा पुरुषार्थ माझ्या परिणामाच्या विशुद्धीचा आणि संकलेशचा आहे. विशुद्धी केली पुण्य बांधलं तर आपल्याला आपोआप येणार आहे. पण तुमची मान्यता का बदलत नाही की मी दुकान उघडल्यावरच मला त्या ठिकाणी पैसे येणार आहेत? किती मोठी मिथ्या मान्यता आहे तुम्हाला अजून कळत नाही. आणि हे तुम्ही काढण्यासाठी प्रयत्न काय करता? त्याच्यात ताण ताण द्यायचा म्हणलं ना इथं पण. मग काय ताण द्यायचा? बरं ही एक झालं. अजून काय ताण देऊ शकता? टोटर म्हणजे काय काय ते होते ना टोपी विकणारे. किती रुपये प्रॉफिट झाल्यावर दुकान बंद करायचं ठरलं होतं त्यांचं? ₹1.25 मिळाले की दुकान बंद. आज सांगा प्रशांत भाई म्हणा पण तेवढं साक्षीने किती रुपये मिळाल्यावर? असा आकडा सांगू नका म्हणजे बंदच करायचं नाही असं होईल. म्हणजे वेळ काढण्याच्या दृष्टिकोनातून असा आकडा सांगा व मला किती लागतील तुम्हाला. तुम्हाला आता काहीच लागत नाही इतकं आहे आपल्याजवळ आहे ना. आयुष्यभर नुसतं बसून खाल्लं ना तरी सुद्धा काय प्रॉब्लेम येणार नाही. गॅरंटी आहे की नाही? विश्वास आहे ना? तरी सुद्धा मी तुम्हाला सूट देतोय कारण धर्म सूट दिल्याशिवाय करतच नाही माणूस. प्रत्येकाला धर्म काय नियम घ्यायचा म्हटलं की सूट द्या. पहिल्यांदा सूट 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 सगळे घालून जरी लागणार बरी झाली की पण तरी सुद्धा सूटच पाहिजे. अजून किती करायचं आज? म्हणजे ₹1000 मिळाल्यावर बंद करता का? नितीनबाई बसतील मी जातो घरी. का माझा नियम हादांचा होता. नितीनबाईचं काय आता मला काय माहिती त्यांचं कितीच आहे. दोघांनी मिळून घ्यावं लागलं. जसं नवरा बायको दोघाला मिळून ब्रह्मचारी घ्यावं लागतं का नाही तसं तसं इथं दोघाला मिळून घ्यावं लागेल ना. नितीनबाई कितीचं करायचंय? आज शनिवार आहे ना. मग का आज तर बंदचाच दिवस आहे. खरं तर नियम असा आहे. किती आनंद घेऊ शकतो दिवसभर. खरंच आनंद आहे. तुम्हाला तर ते शीतल काकाला विचारा किती आनंद असतो धर्मामध्ये. एकच माणूस जायचं हे पूर्ण श्रद्धा त्याला कधी कुठल्याही काळात उठून जाऊ शकतो दुकानात. ते असं ते माग विचार करत नाही दुकान कोण बघणार काय. हा तिथं असल्यावर मस्त बघतील सगळे पोती उचलतील सगळं गाड्याचे पैसे वाचवतील सगळं ते सगळे वाचवतील. पण जर धर्माची कोणती गोष्ट असेल तर त्या सेकंदाला त्या क्षणाला चला म्हणायला तयार. मी बरेच वेळा म्हटलं आम्ही तयारी घालून चाललो येता का? हो आलोच. आणि लगेच म्हणजे असं नाही की बाबा आम्ही अकलूजला चाललो अम्मांकडे चला मी पण आलोच. काल त्यांना कळलं मी इकडे फलटण आलो आलोच मी आले. म्हणजे संसाराची आसक्ती म्हणून म्हटले असे म्हणून वर्णिजीने ते दिलंय. थोडंच वाचू का? थोडंच आहे लय नाही. वर्णिजीने काय लिहिलंय बघा की जीवन बिगड़ता है, ठोकरे लगती है, चेत होता है. चेत म्हणजे जागा. पीछे पीछे म्हणजे पहिल्यांदा काय होतं बिघडतं ठोकरे लागते आणि नंतर जागा होत. असं डायरेक्ट नाही अध्यक्ष. आधी म्हटलं ना मारावं लागतंय. हे संसारात नरकात जावं लागणार आपल्याला. तिरंगी गतीत जावं लागणार. त्याच्याशिवाय हे त्याच्यात समर्पण येणार नाही. आणि असा अनंत वेळा जाऊन आला तिथं प्रत्येक वेळेस म्हटलं आता बाहेर पडल्यानंतर धर्म सोडून दुसरं काय करणार नाही. पण जसं आपल्याला परत सगळं चांगलं मिळालं तसं त्या ठिकाणी हे सगळं विसरून जातं. मागच्या जन्मात केलेले सगळे म्हणजे प्रतिज्ञा. मागच्या जन्मात आम्ही तिर्यांच्या नरगतीमध्ये नव्हतो होतो आधी.
नव्हतं काय? असं काय नाही, सगळे निगोदातनं आलोय आपण. माहित आहे तुम्हाला? होतो आपण तिथं ज्यावेळेस नरकात होतो त्यावेळेस आपण म्हटलं असेल का नाही, परत बाबा असलं पाप करणार नाही. विसरला विसरला का नाही? चिंतन करा बघा काय काय विसरलेलं. मग मग इथं परत चांगलं मिळालं, तिथं ते पुण्य केलं ना नरकात. नरकात फक्त पुण्यच करते, नरकात पाप करता येत नाही बरं का. म्हणून नरकात न निघणारे सगळे संज्ञी पंचेंद्रिय होते. अरे इतका त्रास आहे, इतका त्रास आहे, इतका त्रास आहे, तुम्हाला इतकं चांगलं आहे देवगतीसारखं की तुम्हाला असं धर्म करायला म्हणजे गरज भासित होत. आणि त्याला इतका त्रास असतो, इतकं दुःख असतं की त्यांना वाटतं की बाबा हे असलं परत नको, परत नको. आणि म्हणून तिथले निघून जीव आणि स्वर्गातले निघून जीव एकेंद्रिय होते. नरकातला नाही एकेंद्रिय होते. बहुतांशाने नरकातले जीव चांगलेच होते आणि स्वर्गातले जीव बहुभाग जीव तिर्यंश होते. स्वर्गातला बहुभाग जीव तिर्यंश होतो, माहिती आहे तुम्हाला. आणि याचं गणित मला ह्यांनी सांगितलं तर तुम्हाला पण सांगितलेलं आहे वकील साहेबांनी. तसं काय होते म्हणून विचारा. स्वर्गात देव किती असतील? स्वर्गातल्या देवाची संख्या किती आहे? ज्योतिषवासी, भवनवासी, व्यंतरवासी, कल्पवासी, हे 4 आहेत ना. किती आहे संख्या सगळ्याची? असंख्यात आहे. बरोबर. अनंत तर नसते, फक्त निगोदात आहे, तिर्यंच्या गतीतच. असंख्यात देव आहेत. मरतेत किती रोज? किती मरतेत श्रावणात? 1-2 मरतेत का असंख्यात मरतात? असंख्यात मरते. म्हणजे असंख्यात मरतेत असं म्हणा घेऊन सर बहुभाग वेगळं काय सांगता तुम्ही? म्हटलं असंख्यात मरतेत का? हो असंख्यात म्हणा, बहुभाग म्हणून काय सांगा? मी अगोदर सांगितलं की बहुभाग म्हणून. तर असंख्यात देव मरतेत. मनुष्य किती आहेत? मग आता राहिली पुढे जाणार. म्हणजे असंख्यात जर देव मरत असतील आणि मनुष्य संख्यातच असतील तर स्वर्गातले देव किती मनुष्य होणार? संख्यातच देव मनुष्य होणार आहे आणि असंख्यात देव तिर्यंश होणार. आणि हे भोगाचं फळ आहे. बरोबर आहे का नाही? लॉजिक मला आवडलं त्याला. आणि व्यवहारात इथं कळतं ना, आपण भोगात तर आपल्याला असं कॅज्युअल आहे ना, असं होतं. बरं इथं नाही. मला शीतल काका सांगायचं, जीवन बिगड़ता है, ठोकरे लगती है, चेत होता है पीछे, यह है कुछ समझदारी की चर्या. जरी नंतर जागा आला तरी हे समज. लेकिन जिनका पूर्व भाव, आता हे शीतल काकाच आहे, जिनका पूर्व भाव का जीवन भी उत्कृष्ट चर्या का रह आया हो, ऐसे ही कोई विरले संत जीवन में प्रारंभ से ही बड़े सावधान रहते हैं. उनकी अलौकिक प्रतिभा और चर्या पर साधारण लोगों को आश्चर्य होने लगता है. की कसं काय शीतल काका दुकान सोडून जाते? आपण असतो तर गेलो नसतो बाबा. कसं म्हणजे आमची तशी तयारी राहील का अध्यक्ष? मला हे सांगा. म्हणून म्हटलं हे फार मागच्या जन्मात चांगले केले त्यांनाच असे भाव देत धर्मासाठी त्या क्षणाला सोडून जायची तयारी.